स्वागत आहे सांचीज किचनमध्ये। सांचीज किचनमध्ये आज आपण करणार आहोत शेपूची भाजी। शेपूची भाजी आपण कोरडी किंवा पातळ बनवू शकतो। पातळ भाजीला गरगटी भाजी असं देखील म्हणतात। आपण आज ही गरगटी शेपूची भाजी करणार आहोत। तर चला मग त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया। शेपूची पातळ भाजी करण्यासाठी लागणारे साहित्य आहे शेपू। ही मी मार्केटमध्ये जी एक पेंडी मिळती ती घेतलेली आहे। ती मी अगोदर निवडून घेतली, त्यानंतर स्वच्छ धुतली आणि मग अशी बारीक मी चिरून घेतली आहे। त्यानंतर 1 टेबलस्पून मी हरभऱ्याची डाळ घेतली आहे। इथे तुम्ही तुरीची डाळ देखील वापरू शकता। 1 टेबलस्पून शेंगदाणे, 1/4 कप डाळीचं पीठ, 7-8 लसणाच्या पाकळ्या त्या मी अशा बारीक चिरून घेतलेल्या आहेत। हिरव्या मिरचीचे तुकडे तुमच्या आवडीनुसार, चवीनुसार मीठ, मोहरी, हळद, जिरे आणि हिंग। याचबरोबर आपल्याला फोडणीसाठी तेल लागणार आहे। आता आपण काय करूया, ही जी भाजी आहे ही आपल्याला कुकरमध्ये शिजायला ठेवायची आहे। आता ही आपण निवडून धुवून चिरून घेतलेली जी शेपूची भाजी आहे ही मी कुकरच्या डब्यामध्ये घेतली आहे। ही हरभऱ्याची डाळ देखील मी धुवून घेतली आहे। ही धुवून घेतलेली हरभऱ्याची डाळ देखील आपण भाजी बरोबर शिजवून घेणार आहोत। त्याचबरोबर याच्यामध्ये शेंगदाणे देखील घालायचे आहेत। आता याच्यात मी अगदी थोडंसं मीठ घालते आहे, अगदी थोडंसं। याच्यामध्ये आता आपण शिजण्यासाठी थोडंसं पाणी घालूयात। साधारणपणे 2 ग्लास पाणी मी याच्यामध्ये शिजण्यासाठी घातलेलं आहे। आता आपण याच्या कुकरमध्ये साधारणपणे 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। आपली शेपूची भाजी शिजवून झालेली आहे। आता आपण यातली भाजी बाजूला काढून घेऊयात। आपण भाजी उकडताना जे पाणी वापरलंय हे टाकून नाही द्यायचंय, आपण हे भाजी करताना पाणी वापरणार आहोत। आता या पाण्यातून बाजूला काढलेल्या भाजीमध्ये आपण डाळीचे पीठ घालून घेऊयात आणि एका दावानं किंवा चमच्यानं त्याचं छानपैकी मिक्स करून घ्यायचंय। ही भाजी पिठाबरोबर व्यवस्थित हाटून झाली आपली। आता आपण याला फोडणी घालूयात। फोडणीसाठी आपण तेल घेऊयात। तेल व्यवस्थित गरम होऊ देत। तेल गरम झाल्यानंतर आपण याच्यात मोहरी घालूयात। मोहरी व्यवस्थित तडतडून द्यायची आहे। आता आपण याच्यामध्ये जिरे घालूयात। गॅस बारीक करूयात। मिरचीचे तुकडे घालून घेऊयात। तुम्ही इथे मिरची आणि लसूण बारीक मिक्सरमध्ये बारीक करून देखील घालू शकता। आता आपण याच्यामध्ये लसणाचे तुकडे घालून घेऊयात। हे जरा एकत्र करूयात। हा काय खमंग वास सुटलाय लसणाचा। याच्यामध्ये आपण बारीक करून लसूण घालण्यापेक्षा तुकडे घातले तर आपली भाजी जास्त खमंग होते। तर छानसा लसणाचा कलर बदलला की आता आपण याच्यामध्ये हिंग घालूयात, हळद घालूयात, एकत्र करूयात हे। आता आपण याच्यात पिठामध्ये स्मॅश केलेली भाजी घालून घेऊयात। आता हे छानपैकी याच्यामध्ये एकत्र करून घेऊयात। ही भाजी भाकरी बरोबर खूप छान लागते। ही व्यवस्थित एकत्र झाली की आपण अगदी एखादा मिनिट याच्यावर आपण झाकण ठेवूयात। 1 मिनिट झालेला आहे। आता आपण याच्यावरचं झाकण काढूयात। परत हे एकदा एकत्र करूयात। मग अशी आपण भाजी शिजवलेलं जे पाणी काढलं होतं ते आपण आता याच्यामध्ये घालून घेऊयात। हे एकत्र करून घेऊयात आपण। आमच्याकडे जेव्हा गौरी गणपतीमध्ये गौरी येतात तेव्हा त्यांच्यासाठी ही शेपूची भाजी आणि भाकरी केली जाते।
यामध्ये मी अजून थोडंसं पाणी घालते. तुम्हाला हवं तसं यामध्ये तुम्ही कमी जास्त पाणी घालू शकता, पण ही भाजी फार पातळ शक्यतो फार पातळ करत नाहीत. छानशी आपण ही एकत्र करून घेऊयात. आता आपण याच्यात मीठ घालून घेऊयात. त्या एकत्र करूयात. गॅस मोठा करूयात. आपल्या भाजीला उकळी यायला लागली आहे. भाजीला उकळी आल्यानंतर आता आपण याच्यावर झाकण ठेवूयात आणि एक साधारण 4-5 मिनिट बारीक गॅसवर ही भाजी शिजवून घेऊयात. 5 मिनिट झालेली आहेत. आता आपण भाजीवरचं झाकण काढूयात. आपली भाजी व्यवस्थित उकळलेली आहे. तयार आहे आपली शेपूची भाजी. आता आपण गॅस बंद करूयात.